मित्रांनो नमस्कार. नुकत्याच आपल्या शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या झालेल्या आहेत आणि त्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये शिक्षकांना कार्यमुक्त देखील करण्यात आलेलं आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये लवकरच शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची प्रोसेस सुरू होणार आहे. पण मित्रांनो, आपण फक्त शाळेतून कागदोपत्री कार्यमुक्त होऊन जमणार नाही. आपल्याला UDAS प्लस टीचर पोर्टलवरून देखील ऑनलाईन कार्यमुक्त होणे आवश्यक आहे आणि ज्या शाळेमध्ये आपली बदली झाली आहे त्या शाळेमध्ये देखील आपल्याला अटॅच किंवा ॲड व्हायचं आहे. तसंच ज्या शाळेमध्ये एखादे शिक्षक रिटायर झाले असतील किंवा त्यांनी नोकरी सोडली असेल किंवा चुकून इम्पोर्ट झाले असतील किंवा मृत्यू झाला असेल तर किंवा डुप्लिकेट एंट्री झाली असेल तर किंवा प्रमोशन देखील झाले असेल तर, निलंबन झालं असेल तर किंवा डेप्युटेशन झालं असेल, तर अशा शिक्षकांना कसं लेफ्ट करायचं किंवा त्यांच्या बाबतीत कोणती कार्यवाही करायची यासंबंधी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे, आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि काही अडचण असल्यास कमेंट नक्की करा. सर्वप्रथम आपण आपल्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरचं क्रोम ब्राउझर या ठिकाणी ओपन करून घेत आहोत. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला UDAS प्लसची वेबसाईट udasplus.gov.in यावर यायचं आहे. उजव्या कोपऱ्यातील लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्सला आपल्याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपलं स्टेट निवडून घ्यायचं आहे आणि गो या बटनाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला UDAS प्लसचे वेगवेगळे मॉड्यूल्स या ठिकाणी दिसतील. यापैकी आपल्याला या टीचर मॉड्यूलवर आज माहिती पाहिजे आहे. तर या समोरील लॉग इन या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्या शाळेचा युजरनेम आणि पासवर्ड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर इथे अचूक कॅप्चा इमेज भरायची आहे आणि लॉग इन या बटनाला क्लिक करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला टीचर डाटाबेसचा असा एक इंटरफेस आपल्या समोर येईल. याला थोडं खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर आपल्याला इथे आणखी काही ऑप्शन्स आलेले दिसत आहेत. या ठिकाणी क्लिक हिअर टीचिंग अँड नॉन टीचिंग डाट्याबद्दल माहिती दिलेली आहे. या ठिकाणी ब्लॉक किंवा डिस्ट्रिक्ट MIS कोण आहेत यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. या ठिकाणी मास्टर डाटा दिलेला आहे आणि या ठिकाणी प्रिव्हियस डाटा स्नॅप म्हणजे मागील वर्षाचा जो डाटा काही भरलेला असेल तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आता या ठिकाणी इथे एक नवीन ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतोय मास्टर डाटा. या मास्टर डाट्यामध्ये काय आहे तर या गोला आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपण जी शिक्षकांची माहिती भरलेली आहे, समजा अकॅडमिक क्वालिफिकेशन आहे त्यामध्ये जे नंबर्स किंवा ज्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत, 1 नंबरसाठी बिलो सेकंडरी किंवा जे आयडी आणि अकॅडमिक क्वालिफिकेशन त्या आयडीला कोणतं दिलेलं आहे त्यासंबंधीची डिटेलिंग यामध्ये दिलेली आहे. कोणत्या कोडला कोणता विषय किंवा कोणती माहिती या ठिकाणी दिलेली आहे यासंबंधीचा हा मास्टर डाटा या ठिकाणी आपण पाहत आहोत. त्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष ज्या ठिकाणी आपण शिक्षकांना अपडेट केलेलं आहे, त्यांची माहिती भरून पूर्ण केलेली आहे, असा टीचिंग अँड नॉन टीचिंग DCF टू फिल द डाटा या खालील गो या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर आपल्याला स्टाफ समरी रिपोर्ट पाहायला मिळेल आणि इथे आपल्याला प्रत्येक टॅबमधील माहिती आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्येही आपण पाहिलेलं आहे, की या संपूर्ण शिक्षकांची माहिती आपण या ठिकाणी भरलेली आहे. आता आपल्याला शाळेतील शिक्षकांची बदली झाली असेल किंवा त्यांनी रिटायरमेंट घेतली असेल किंवा ड्यू टू डेथ कोणत्याही कारणास्तव त्यांना आपल्याला या पोर्टलवरून लेफ्ट करायचं आहे, तर ते कशा पद्धतीनं करायचं आहे? त्यासाठी इथे आपल्याला टोटल टीचिंग स्टाफ इन पोझिशन मधील या ठिकाणी आपण टोटलमध्ये जी संख्या दिसते ती आपला टीचर स्टाफ आहे. इनकम्प्लीट असेल तर आपल्याला ते कंप्लीट पहिल्यांदा करून घ्यावे लागेल. कंप्लीट केल्यानंतर आपल्याला इथे रिफ्रेश केल्यानंतर ते ऑटोमॅटिक या ठिकाणी टोटलमध्ये दिसेल. या टोटलच्या जी संख्या आहे त्या संख्येवर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ज्या शाळेमध्ये जेवढे टीचर स्टाफ आहेत त्या सर्वांची लिस्ट या ठिकाणी येईल. आता उदाहरणार्थ आपल्याला या ठिकाणी या शिक्षकांची बदली झालेली आहे आणि त्यांना आपल्याला लेफ्ट स्कूल करायचं आहे. तर ते कशा पद्धतीनं करायचं आहे? या ठिकाणी लेफ्ट स्कूल नावाचं एक ऑप्शन दिसतोय. याला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे लेफ्ट स्कूल स्टाफची डिटेल टोटल या ठिकाणी दिसेल. इथे आल्यानंतर आपल्याला सिलेक्ट रिजन
या ठिकाणी कोणत्या कारणास्तव आपण यांना स्कूलमधून लेफ्ट करत आहोत, तर इथे ड्यू टू रिटायरमेंट, ट्रान्सफर, ड्यू टू जॉब लेफ्ट, रॉंगली इम्पोर्टेड, ड्यू टू डेथ, रॉंगली इन्सर्टेड, ड्यू टू प्रमोशन, ड्यू टू सस्पेंडेड, ड्यू टू डेप्युटेशन यापैकी आपण ज्या कारणास्तव शिक्षकांना शाळा लेफ्ट करतोय ते योग्य कारण आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. या ठिकाणी ड्रॉप बॉक्स ॲक्टिव्ह दुसऱ्या शाळेत घेण्यासाठी आपण त्यांना ट्रान्सफर करत आहोत, शिफ्ट करत आहोत. त्यांची बदली झाल्यामुळे आपण त्यांना ट्रान्सफर्ड ऑब्लिक शिफ्टेड टू अनादर स्कूल हा ऑप्शन या ठिकाणी निवडतोय. या ठिकाणी रिमार्कमध्ये आपण ट्रान्सफर असंही लिहू शकता किंवा ट्रान्सफर टू ज्या शाळेमध्ये ते त्यांची बदली झालेली आहे त्या शाळेचं नाव देखील आपण या ठिकाणी मेन्शन करू शकता. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं लास्ट डेट इन सर्व्हिस स्कूल म्हणजे शाळेतील शेवटचा दिवस. ज्या दिवशी आपण शिक्षकांना कार्यमुक्त केलं त्या दिवसाची किंवा त्या तारखेची नोंद या ठिकाणी घ्यायची आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या की ज्या तारखेला आपण त्यांना कार्यमुक्त केलं ती तारीख या ठिकाणी टाकायची आहे. आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला असं कॅलेंडर ओपन होईल आणि ज्या तारखेला आपण त्यांना कार्यमुक्त केलं ती तारीख या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे आणि या ठिकाणी रेड रंगामध्ये लेफ्ट स्कूल असा ऑप्शन आपल्याला दिसतोय. आर यू शुअर टू सेंड द पर्टिक्युलर स्टाफ टू ड्रॉप बॉक्स रिझन या ठिकाणी दिलेला आहे आणि याला कन्फर्म करायचं आहे. अशा पद्धतीनं आपण या शिक्षकांना आपल्या शाळेतून लेफ्ट सक्सेसफुली केलेलं आहे अशी माहिती आपल्याला या ठिकाणी दिसते. आणखी एक स्टाफ देखील या ठिकाणी लेफ्ट झालेला आहे. त्यांनाही सेम प्रोसेसनं लेफ्ट या स्कूलवर क्लिक करायचं आहे. इथून ट्रान्सफर टू शिफ्टेड टू अनादर स्कूल असा ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आहे. इथे रिमार्कमध्ये ट्रान्सफर लिहा आणि ज्या तारखेला ते लेफ्ट झाले ती तारीख निवडा आणि लेफ्ट स्कूल करा. या ठिकाणी रिमार्कमध्ये आपल्याला जास्त रिमार्क मोठा टाकायचा आहे. त्यामुळे आपण ट्रान्सफर टू समोरील शाळेचं नाव या ठिकाणी टाकून घ्या जेणेकरून आपला रिमार्क मोठा होईल आणि लेफ्ट स्कूल करायचं आहे. कन्फर्म या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीनं आपण जे काही शिक्षक आपल्या शाळेतून ज्यांची बदली झाली असेल किंवा रिटायरमेंट झाली असेल त्या पद्धतीनं योग्य तो ऑप्शन आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. अशा पद्धतीनं आपण या शिक्षकांना बदली झाल्या कारणाने आपण त्यांना लेफ्ट केलेलं आहे. आता या ठिकाणी आपण पुन्हा स्कूल डॅशबोर्डला येणार आहोत. आता जे स्कूल टीचर या शाळेतून लेफ्ट झालेले आहेत त्यांनी किंवा जे आपल्या शाळेत शिक्षक बदली करून आलेले आहेत त्यांना कसं इम्पोर्ट करायचं हे आपण आता पुढील सेशनमध्ये पाहूयात. या ठिकाणी आता जे बदली करून गेले त्यांनी सुद्धा हीच प्रोसेस करायची आहे. त्या शाळेचं लॉग इन करायचं आहे ज्या शाळेत ते गेलेले आहेत आणि आता सध्या याच शाळेत जे नवीन शिक्षक आलेले आहेत त्यांची माहिती आपण या ठिकाणी पाहूयात. इथे आपल्याला काही ऑप्शन पाहायला मिळत आहेत. इम्पोर्ट स्टाफ या इम्पोर्ट स्टाफवर आपल्याला जायचं आहे आणि इम्पोर्ट करण्यासाठी आपल्याला जे टीचर आपल्या शाळेत बदली करून आलेले आहेत किंवा आपण गेलेलो आहोत त्यांचा नॅशनल कोड आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आणि जर तो नॅशनल कोड माहिती नसेल तर आपल्याला या ठिकाणी गेट नॅशनल कोड यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे संबंधित त्या टीचरचा आधार नंबर टाकून डेट ऑफ बर्थ टाकून सर्च करायचा आहे. त्यांचा टीचर कोड आपल्याला या ठिकाणी मिळेल. तो मिळालेला टीचर कोड या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आणि त्यांची डेट ऑफ बर्थ सुद्धा या ठिकाणी टाकायची आहे. ती अचूक पद्धतीनं सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर मंथ निवडायचा आहे आणि अशा पद्धतीनं अचूक दिनांक टाकून गो या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. आता हे करण्यासाठी जसं आपण आपल्या शाळेतील शिक्षकांना लेफ्ट केलं तसं त्या शाळेतील शिक्षकांनी देखील त्यांना लेफ्ट करणं आवश्यक आहे. तरच आपल्याला संबंधित शिक्षकांना आपल्या शाळेत इम्पोर्ट करता येईल. आता या ठिकाणी बाकीची डिटेल्स आलेली आहे. डेट ऑफ जॉईनिंग इन प्रेझेंट स्कूल. आता इथे आपल्याला ज्यांना आपण कार्यमुक्त केलं आणि आपण ज्या दिवशी शाळेमध्ये हजर होतोय ती हजर दिनांक आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे. त्या कॉलमला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ज्या दिवशी ते हजर झाले ती
तारीख आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे. डेट ऑफ रिलिव्हिंग म्हणजे कार्यमुक्तीची दिनांक या ठिकाणी आपोआप आलेली आहे आणि ती सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता. आणि इथे रिमार्क ट्रान्सफर फ्रॉम जुन्या शाळेचं नाव तुम्ही या ठिकाणी टाकायचं आहे. कोणत्या शाळेतून बदली झाली. त्यानंतर इथे वॉन्ट टू चेंज नेचर ऑफ अपॉइंट असं एक ऑप्शन आहे. इथे कशा पद्धतीनं आपली बदली झालेली आहे, रेग्युलर, कॉन्ट्रॅक्टेड, गेस्ट असं आहे. तर हे मॅन्डेटरी नाही आहे. त्यामुळे हे केलं नाही तरी चालेल. किंवा वॉन्ट टू चेंज स्टाफ टाइप, तर हा ऑप्शन आपण सध्या याला काहीच न केलेलं ठीक राहील. त्यानंतर आपण ही माहिती भरल्यानंतर इम्पोर्ट स्टाफ यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. डू यू वॉन्ट टू इम्पोर्ट स्टाफ, याला इम्पोर्ट करायचं आहे. इम्पोर्ट स्टाफ इम्पोर्टेड सक्सेसफुली आणि आपल्याला संबंधित टीचर आपल्याला या ठिकाणी आलेले दिसतील. परंतु इथे आल्यानंतर आपल्याला यांची माहिती सुद्धा पूर्ण करावी लागणार आहे. त्यासाठी इथे जनरल प्रोफाईलला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यांची संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी काही बदल असतील तर ते बदल करा, काही बदल नसेल तर फक्त शेवटी अपडेट यावर आपल्याला क्लिक करत चालायचं आहे. आणि अशा पद्धतीनं त्यांची सुद्धा माहिती अशा ग्रीन रंगामध्ये यायला हवी आणि ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी आलेले दिसत आहेत. आता यानंतर आणखी एक काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. पुन्हा आपण स्कूल डॅशबोर्डवर येतोय. स्कूल डॅशबोर्डवर आल्यानंतर आपल्याला इथे आपल्या शाळेमध्ये जेवढा स्टाफ आलेला आहे तो आपण भरून घेतलेला आहे. या ठिकाणी पहा 3 जे स्टाफ दिसत आहेत, परंतु आपले 2 गेलेले आहेत. आपण रिफ्रेश या टॅबला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 2 स्टाफ शिल्लक आहेत अशी माहिती दिसते आणि ती कंप्लीट मध्ये दिसते. जर इनकम्प्लीट मध्ये जर ही माहिती दिसत असेल तर आपल्याला इथे जाऊन त्या टीचरची माहिती कंप्लीट करावी लागणार आहे आणि मगच रिफ्रेश केल्यानंतर आपल्याला ती टोटल इथे दिसणार आहे. बाकीची इथे जी टीचिंग नंबर ऑफ टीचिंग स्टाफ रिक्वायर्ड मध्ये आपल्याला जर स्टाफ रिक्वायर्ड असेल तर तिथे ती संख्या टाकायची आहे आणि नसेल तर 0 करून त्याला सबमिट करून अपडेट करायचं आहे. अशा पद्धतीने इथे कंप्लीट दिसून जाईल. त्यानंतर आता इथे आणखी एक महत्त्वाचं काम आहे की आपण आता या माहितीमध्ये बदल केलेला आहे. यापूर्वी आपली शाळा सर्टिफाईड होती, परंतु आता आपल्याला ती परत नॉट सर्टिफाईड झालेली आहे. आता आपण या दोन्ही स्टाफची माहिती किंवा जितका काही स्टाफ आपल्याकडे आहे ती संपूर्ण माहिती भरलेली आहे. आता इथे आपल्याला हेड ऑफ द स्कूल यांचं मॅपिंग पण करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मॅपला आपल्याला क्लिक करायचं आहे. विदिन द स्कूल म्हणजे हेड ऑफ द स्कूल HOS डिटेल आपल्याला या ठिकाणी भरायचे. यापैकी जे HOS आहेत त्यांना इथे निवडायचं आहे आणि अपडेट करायचं आहे, कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर आपल्याला त्या HOS ची माहिती या ठिकाणी आलेली दिसेल. पहा या ठिकाणी ते टीचर्स इथे मॅप झालेले आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर आपल्याला डाटा आपला संपूर्ण फिलअप झाला असेल तर आपल्याला क्लिक हिअर फॉर सर्टिफिकेशनला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला संपूर्ण टीचिंग स्टाफ डिटेल दिसेल. इथे आपल्याला एक रिमार्क द्यायचा आहे, टीचर इन्फॉर्मेशन व्हेरीफाय अशा पद्धतीनं रिमार्क आपण द्यायचा आहे. या छोट्या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे आणि सर्टिफाय या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. कन्फर्म या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीनं आपलं स्कूल देखील या ठिकाणी स्टेटसमध्ये सर्टिफाईड होऊन जाईल. तर अशा पद्धतीनं आपल्याला इथे ही संपूर्ण डिटेल्स अचूक पद्धतीनं भरून घ्यायचे आहे, सांगितल्याप्रमाणे भरायचे आहे. इथे हे डिटेल्स रिपोर्ट कार्ड देखील आपल्याला पाहायचं आहे. याला क्लिक करायचं आहे. त्याची जी काही PDF येईल ती आपल्याला डाउनलोड करून प्रिंट करून आपल्याला आपल्या दप्तरी ठेवायची आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला एकूण टीचर पोर्टलवर सध्या झालेल्या बदलीनुसार आपल्याला त्यांना ऍड करणे, लेफ्ट करणे आणि त्यांची माहिती संपूर्ण भरून आपल्याला फायनलाइज करणे आणि आपलं स्कूल सर्टिफाय करणे या पद्धतीची कामं आपल्याला करायची आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि काही अडचण असल्यास कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.